नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर आपण जो डेटा ट्रॅक करणार आहे, तो डेटा ट्रॅक करणार आहे 10 तारखेच्या मार्केटसाठी. तर 9 तारखेच्या मार्केटचा डेटा कसा होता? काल व्हिडिओ आला नव्हता ॲक्च्युली. डेटा कसा होता ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. बाय डिफॉल्ट डेटा हा निगेटिव्हच होता. पण ओव्हरनाईट काय झालं, काही न्यूज आल्या. न्यूजवरती आपण काही विश्वास ठेवत नाही किंवा न्यूजच्या बेसिसवरती आपण कुठल्याही पद्धतीचे ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी प्लॅन करत नाही. पण जे सेंटिमेंट असतात ना, त्या सेंटिमेंट न्यूजमुळे चेंज होऊ शकतात. आणि न्यूज कोण देते? तर इन्फ्लुएन्शियल पर्सनॅलिटी, अर्थातच डोनाल्ड तात्या ट्रम्प. आणि ट्रम्प तात्यांनी काय केलं दिवसभरात, म्हणजे अमेरिकेतला दिवस, तर दुपारी एक बाईट दिली त्यांनी. पत्रकारांनी विचारलं की इराणवरचं युद्ध चालू करायचं म्हणताय, तर ते तशाच पद्धतीने चालू राहील का जसं आधी होतं? तर त्यांनी आन्सर दिलं, नाही, तशा पद्धतीचं युद्ध काय होणार नाही. कारण आता दोघंही लोक थकलेले आहेत. इराण पण थकलेलं आहे आणि इराण पण काय हार मानायला तयार नाही आहे. तुम्ही बघितलं असेल, इराणसुद्धा फार चांगल्या पद्धतीने त्यांना लढा देण्याचा प्रयत्न करते. तो डेटा जो आहे ना, तो एकदम खतरनाक पद्धतीने निगेटिव्ह झाला. दुपारनंतरून ज्या मोठी मूव्ह आली, त्याच्या याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगली शॉर्टिंग त्या ठिकाणी झाली. तर बघू शकाल तुम्ही 11 लाखाच्या ज्या पोझिशन होत्या त्या ठिकाणी बिल्ड झाल्या. टोटल ज्या पोझिशन होत्या 8.5 लाखाच्या त्या 11 लाखापर्यंत गेल्या. ओके. सो एकदम 2.5 लाखाचा जंप त्या ठिकाणी आला. इथे सुद्धा तुम्ही बघितलं असेल तर फार चांगल्या पद्धतीने 2 लाखाचा जंप आला. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये ह्यांनी 60,000 म्हणजे ऑलमोस्ट ह्या पद्धतीचं हे निगेटिव्ह काम आपल्याला बघायला मिळालं. तर ते डेटा बाय डिफॉल्ट निगेटिव्हच होता, नो डाऊट. पण ओव्हरनाईट जी न्यूज आली, आता हे न्यूज आणि हे सेंटिमेंट ह्या आपल्यासाठी कसे फायद्याचे आहेत बघा. आता डेटा जो ओव्हरऑल जी डायरेक्शन आहे ती निगेटिव्ह आहे. आपण ओव्हरऑल जी डायरेक्शन आहे ती निगेटिव्ह घेऊन चाललेलो आहे. आणि ती निगेटिव्ह डायरेक्शन, ओके, निगेटिव्ह डायरेक्शन जी आहे ती आपल्याला कशा मदत करते ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता ज्यावेळी तुम्ही डेटा निगेटिव्ह घेऊन जाता आणि असं काही पॉझिटिव्हिटी दिसते, ते एक ऑपॉर्च्युनिटी बनून येते. ठीक आहे. ती ऑपॉर्च्युनिटी कशी येते? ती लाँग टर्मच्या डायरेक्शनसाठी एक ऑपॉर्च्युनिटी बनून येते. म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, सेल ऑन राईज काइंड ऑफ. ठीक आहे. तर आता हा उद्यासाठीचा जो डेटा आहे ना, म्हणजे फ्रायडेसाठीचा डेटा, ॲटलिस्ट फ्रायडेसाठीचा डेटा आहे, तो थोडासा साईडवेज टू पॉझिटिव्ह आहे. कारण सेंटिमेंट जे आहे त्या न्यूजमुळं ते झालेले आहे थोडेसे पॉझिटिव्ह. पण ओव्हरऑल जे मोठ्या लोकांचं जे इंटेन्शन आहे ना, ते अजूनही निगेटिव्ह आहे. ते इथे रिफ्लेक्ट होते बघा. जर डेटा आज चेंज व्हायचा होता ना, तो खूप वेळ होता. तर एक तर फक्त 1 लाखाचे पोझिशन त्यांनी कव्हर करणं अपेक्षित नाही आहे. शुक्रवारचा दिवस आहे. सॅटर्डे संडे ऑफ आहे. इथे बघा तुम्ही, फार असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही कमी झाले का? ओन्ली 50,000. दिवसभर मार्केट प्लस मायनस करती वरती होतं. तर मोठ्या लोकांनी जे केलेलं आहे ना, ते असं काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी पोझिशन चेंज केलेलं नाही आहेत. ओके. तशा हिशोबाचा हा डेटा आहे. तुम्ही बघू शकत असाल, हा जो डेटा आहे तो ओव्हरऑल अजूनही निगेटिव्हच आहे. तर उद्यासाठीचं थोडंसं लॉंग अवॉइड करा. कुठल्याही अशा बैकावात येऊ नका की फार काही चांगलं पॉझिटिव्ह झाले आणि सगळं काही लाँग टर्ममध्ये पॉझिटिव्हच होणार आहे आणि वरतीच जाणार आहे. ठीक आहे. तर हा जो एक आहे तो बेस्ट पॉसिबल हा ट्रॅपच असू शकतो. सो अवॉइड लाँग. ओके, अवॉइड लाँग. आणि थोडंसं जे गणित आहे ते आपल्याला कॉन्झर्वेटिव्ह करावं लागेल. आपल्याला वेट अँड वॉचच्या भूमिकेत यावं लागेल. मी मागच्या काही व्हिडिओजमध्ये थोडंसं निगेटिव्ह आणि वेट अँड वॉच काइंड ऑफ तुम्हाला सेनेरिओ देतोय. रिझन बिंग, मार्केट जे आहे ते पॉझिटिव्ह होणं अपेक्षित आहे. ओके. जर पूर्ण दिवसभर पॉझिटिव्हिटी त्याने दिली आहे मार्केटमध्ये, पण तसं काय नाही आहे. 10 लाखाच्या पोझिशन ह्या हेवी निगेटिव्ह पोझिशन असतात. हे अजूनही काही खरं नाही आहे. थोडंसं त्यांनी बाईंग चालू केलेली आहे इक्विटी शेअर्समध्ये, ते आपल्याला बघायला मिळते. ओके. सो वेट अँड वॉच एवढंच मी सांगू शकेल. तर मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा. थँक्यू.